हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिपची परीक्षा असते याकरता जो काही निर्धारित केलेला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. बघा आता आज आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी निर्धारित केलेला अभ्यासक्रम. सर्वांना आठवत असेल की पेपर 1 आणि पेपर 2 ह्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना हे पेपर द्यावे लागतात. पेपर 1 मध्ये 2 विषय आहेत, गणित विषय आणि मराठी विषय. मराठी विषय हा तुमचा 50 मार्कांसाठी येत असतो. त्याचबरोबर गणितामधले जे 50 प्रश्न आहेत ते 100 मार्कांसाठी येत असतात. बघा आता कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला अभ्यासक्रम महत्वाचा आहे. अभ्यासक्रम जर माहीत असेल तर बऱ्यापैकी आपण परीक्षेला त्या टॅकल करू शकतो आणि व्यवस्थितरित्या प्रश्न सोडवून त्यामध्ये चांगल्या प्रकारचे मार्क देखील घेऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणारा असाच आहे. चला मग आपण आज मराठीचा अभ्यासक्रम काय आहे त्याबद्दल थोडी चर्चा करूयात. ठीक आहे. बघा आता मराठीसाठी परीक्षा परिषदेने जे काही घटक निश्चित केले ते त्यावरती थोडी चर्चा करूयात. पहिला घटक जो आहे तो काय आहे बघा, वाचून कल्पना किंवा संकल्पना स्पष्ट करणे. आता इथे काय करायचंय तुम्हाला, तर वाचून संकल्पना स्पष्ट करायच्यात म्हणजेच काय, तर तुम्हाला एखादा उतारा दिलेला असेल. बघा पहिला आपला जो काही प्रश्न असणार आहे हा कशावरती आधारित असणार आहे, तर वाचून कल्पना स्पष्ट करणे किंवा संकल्पना काय करायच्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्यासाठी तुम्हाला काही प्रश्न येतील. कोणते असतात ते प्रश्न, तर पहिला जो प्रश्न आहे तो कोणता आहे बघा, तर उतारा आणि त्यावर निर्धारित केलेले प्रश्न. उतारा म्हणजे काय, तुम्हाला एखादा उतारा म्हणजे एखादा पॅराग्राफ देतील आणि त्या पॅराग्राफ वरती तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे काही निर्धारित केलेले प्रश्न असतील ते प्रश्न द्यायचे. म्हणजेच काय, एखादा सपोज तुम्हाला 10 ते 15 ओळींचा एखादा पॅराग्राफ दिला असेल त्यावरती प्रश्न विचारतात तुम्हाला आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित काय करावं लागतं, तिथं ऑप्शन प्रमाणे जे बरोबर असेल त्या ऑप्शनला तुम्हाला काय करायचं असतं, तो अचूक ऑप्शन निवडायचा असतो, तो अचूक पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. तर हा प्रश्न सोपा आहे. ज्या मुलांचं ना वाचनाचं स्पीड जास्त असेल त्यांचा पॅराग्राफ हा लवकर वाचून होतो आणि तो पटपट काय करू शकतो, त्या पॅराग्राफचे म्हणजेच त्या उतार्यावरचे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपल्या ओळखीचा आहे, बऱ्यापैकी मुलांना या प्रश्नाबद्दल माहिती पण आहे. तर इथे पहिला प्रश्न आपण कुठला सोडवणार आहोत, तर उतारा किंवा त्यावरील आधारित प्रश्न. ठीक आहे. आता पुढे दुसरा प्रश्न कुठला आहे तोही बघून घ्या. दुसरा जो प्रश्न आहे तो कुठला आहे बघा, वृत्तपत्रातील जाहिराती किंवा बातम्यांवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यावरती इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे किंवा त्याचा अचूक पर्याय तुम्हाला द्यायचा आहे. आता वृत्तपत्रातील जाहिराती किंवा बातम्या म्हणजे एखादी बातमी तुम्हाला देतील किंवा एखादी जाहिरात असेल आणि त्यावरून प्रश्न देतील आणि ह्या प्रश्नांचे अचूक पर्याय तुम्हाला उत्तर म्हणून काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. तिसरा प्रश्न येऊ शकतो तो कशावर आधारित आहे, तर कविता व त्यावरील आधारित प्रश्न. म्हणजे एखादी तुम्हाला कविता देतील आणि त्या कवितेवरील प्रश्न म्हणजे यमक शोधा किंवा कवितेमध्ये एखादा प्रश्न कुठला असेल किंवा एखाद्या व्याकरणाशी संदर्भात असेल, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहिला घटक जो आहे वाचून कल्पना स्पष्ट करा यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता याचा भारांश किती आहे तो बघा, याचा भारांश आहे 24%. आता सगळ्यांना आठवत असेल, आपला जो पेपर आहे गणिताचा मराठीचा पेपर जो आहे, या मराठीमध्ये 50 मार्कांचे प्रश्न म्हणजे गुण असतात ते आणि 25 प्रश्न असतात ते, बरोबर ना? मग इथे 24% भारांशाचा अर्थ काय होणार आहे, तर इथे 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला इथे येतील. वाचून संकल्पना स्पष्ट करा यावरती 12 गुणांचे प्रश्न येतील आणि 12 गुण म्हणजे काय, 6 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे ना? उतार्यावरील प्रश्न असू शकतील, वृत्तपत्रातील जाहिराती किंवा बातम्यांवरील प्रश्न ते असू शकतील किंवा काय असू शकणार आहेत ते, तर कवितेवरती आधारित देखील प्रश्न असू शकतील. ठीक आहे. तर इथे आपण पहिला घटक संपवला किंवा पहिल्या घटकाबद्दल माहिती घेतलेली. आता आपण जातो दुसऱ्या घटकामध्ये. आता दुसरा घटक कुठला आहे, तर बघा दुसऱ्या घटकामध्ये सगळं व्याकरण येणार आहे. ठीक आहे ना? मग आता व्याकरणामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत, तर ते व्याकरणातील प्रश्न म्हणजे कुठले असतील, तर पहिला आहे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ठीक आहे. आता इथे काय असतं, नाम म्हणजे काय, तुम्हाला समजा एखादं वाक्य देतील किंवा एखादा शब्द देतील, मग तो नाम आहे का सर्वनाम आहे, विशेषण आहे का क्रियापद आहे, यातला अचूक पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर
दुसरा जो प्रश्न असतो तो लिंगावर आधारित असतो. म्हणजे आपण व्याकरणामध्ये 3 लिंग शिकतो. पुल्लिंग, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. बरोबर आहे ना? मग एखादं उदाहरण देतील, समजा दरवाजा असेल, तर तो दरवाजा आणि दार असेल तर ते दार आपण म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे तिथं तुम्ही काय ओळखू शकता? पुल्लिंगी कोणतं आहे, नपुंसकलिंगी कोणतं आहे किंवा स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे व्याकरणामधला, तो वचनावर आधारित आहे. आता वचन म्हणजे काय? तर एक वचन, अनेक वचन म्हणजे बहुवचन आपण त्याला म्हणतो. बरोबर? म्हणजे काय असेल एखादं उदाहरण, चिमणी असेल, चिमण्या असतील. मग चिमणी, चिमण्या अनेक वचन की एक वचन किंवा एखादी वस्तू देतील तुम्हाला, केळ असेल, केळी असेल, एक वचन की अनेक वचन हे तुम्हाला शोधायचे अचूक पर्यायामध्ये. बरोबर? त्यानंतर चौथा प्रश्न तुमचा जो आधारित आहे, तो काळावर आधारित आहे. मग भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याचे जे उपप्रकार आहेत किंवा तुम्हाला मेन जे काळ असणार आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यावर आधारित तुम्हाला एखादं वाक्य देतील आणि त्या वाक्यांवरून तुम्हाला त्याचा काळ ओळखायचा आहे. तर अशाही प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे विरामचिन्हे. आता विरामचिन्हामध्ये स्वल्पविराम असेल, अवतरण चिन्ह असेल, प्रश्नचिन्ह असेल, पूर्णविराम असेल, जे आपण व्याकरणामध्ये शुद्ध लेखन लिहित असताना अवतरण चिन्हांचा वापर करतो. ते अवतरण चिन्ह कधी योग्य ठिकाणी वापरायचे, तुम्हाला 4 वाक्य देतील. त्यातलं एकच वाक्य अवतरण चिन्ह किंवा विरामचिन्हांचा वापर करून योग्यरित्या बनवलेलं असेल, ते वाक्य तुम्हाला शोधायचं असतं. तर अशाही प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर वाक्यांचे भाग यावरती देखील प्रश्न असतो. मग वाक्यांच्या भागामध्ये तुम्हाला जे वेगवेगळे भाग शिकवलेले असतील, त्याची माहिती नीट करून घ्या. त्यावर आधारित देखील प्रश्न असू शकतात. त्यानंतर अजून प्रश्न एक येतो व्याकरणामध्येच, शुद्ध, अशुद्ध शब्द. आता बऱ्याच वेळा बघा, आशीर्वाद हा शब्द आहे ना, हा खूप वेळा परीक्षेमध्ये येतो. मोठ्या लोकांना पण माहिती नसतं, म्हणजे पालक जरी असतील ना, तर पालकांना पण कन्फ्युजन होतं, की आशीर्वादला पहिली वेलांटी आहे की दुसरी वेलांटी आहे. तर अशा प्रकारचे गोंधळात टाकणारे शब्द असतात, की जे तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. मग त्याच्यामधलं शुद्ध रूप कुठलं आहे? किंवा एखादा प्रश्न असाही येऊ शकतो, की यामधलं अशुद्ध रूप कुठलं आहे ते ओळखा. ठीक आहे? तर प्रश्नांचं वाचन नीट करा. प्रश्न काय विचारलेला आहे तो नीट वाचा आणि त्यानंतर मग प्रश्नांची योग्य पर्याय निवडत जावा. आता यासाठी भारांश जो आहे ना, तो 20% आहे. याचा अर्थ आपला पेपर जो आहे तो किती गुणांचा आहे मराठीचा? 50 गुणांचा आहे. म्हणजे भारांश तुमचा 20% आहे, तर 10 मार्कांचे प्रश्न व्याकरणावर आधारित असतील. याचाच अर्थ प्रश्न किती असणार आहे? 5 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 10 गुण तुम्हाला इथे मिळून जातील, जर तुमच्या ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर. तर इथे झाला आपला दुसरा घटक. आता आपण तिसऱ्या घटकाकडे जातोय. तिसऱ्या घटकामध्ये बघा तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते प्रश्न म्हणजे काय आहेत? तर भाषेचा व्यवहारामध्ये होणारा उपयोग. मग आता काय आहे बघा, हा तिसरा घटक आहे तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाणारा. आता आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी काही भाषा वापरतो, मग त्यामध्ये बरेच शब्द आपले कसे असतात, वाक्यात उपयोग करा आपण वापरतो, कधी म्हणी वापरतो, "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" असं आपण सहज बोलून जातो. किंवा मग एकमेकांबरोबर संवाद करताना काही प्रश्न विचारतो. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांवर आधारित तुमचा हा तिसरा घटक आहे. तर तिसऱ्या घटकामध्ये बघा वाक्यप्रचारावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील. म्हणजे एखाद्या वाक्यामधला वाक्यप्रचार म्हणजे आपण एखादं एक उदाहरण घेऊया तुम्ही. कुठलंही घ्या, की बाबा परिश्रमांची पराकाष्ठा होणे. मग पराकाष्ठा म्हणजे काय? तुम्हाला तिथं वेगवेगळे पर्याय देतील, है ना? मग त्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तिथं तुम्हाला 1 जर प्रश्न सोडवला तर तुम्हाला 2 गुण मिळतील. हं. तर वाक्यप्रचारावरती आधारित तुम्हाला प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न जो असेल, तो म्हणींवरती बेतलेला असेल. म्हणी म्हणजे काय? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक साधारण 100-200 म्हणी जरी तुम्ही व्यवस्थित करून घेतल्या, तर मग अपूर्ण म्हण ओळखा किंवा मग काय करता ते त्याचे तुकडे-तुकडे मागे-पुढे शब्द सरकवून तुम्हाला त्यावरनं कुठली म्हण तयार करता येईल, अशाही प्रकारचे प्रश्न असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, की संवादावर आधारित प्रश्न. म्हणजे संवाद दिलेला असेल आणि त्याच्यावरती आधारित देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चौथा प्रश्न असा येऊ शकतो निर्देश. मग काय? योग्य शब्दांचा वापर करून पुन्हा वाक्य पूर्ण करणे. आता इथे काय करतात, एखाद्या ठिकाणी रिकामी जागा ठेवतील आणि नंतर पूर्ण वाक्य तुम्हाला देतील राहिलेलं आणि मग त्या रिकाम्या जागी कुठला योग्य शब्द बसू शकतो, तो शब्द तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर अशाही प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. म्हणजे इथे तुम्हाला परिच्छेद बनवायचा आहे. हाही तुम्हाला सोपा प्रश्न आहे. प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला याही प्रश्नामध्ये जेवढे मार्क आहेत ते मिळून जातील.
त्यानंतर वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. आता काय होतं बघा, आपल्या वाक्याची सुरुवात काय असते, साधारण आपण सुरुवातीला कर्ता लिहितो, मग कर्म लिहितो आणि नंतर क्रियापद लिहितो, बरोबर आहे. तर इथं वाक्य उलट-सुलट करून देतील. मग तुम्हाला योग्य व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असं वाक्य जे असेल त्याचा पर्याय शोधायचा आणि तो पर्याय तुमचा अचूक पर्याय असणार आहे. त्याला आपण काय करतो, तो भाग पेन्सिलनी रंगवतो. ठीक आहे. आता त्यानंतर अजून कुठला प्रश्न असेल, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. आता याचा अर्थ काय बघा, एखादं वाक्य दिलं असेल, ठीक आहे ना? आणि त्यासाठी तुम्हाला काय करतात, वेगवेगळे पर्याय देतात आणि त्या रिकाम्या जागी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. तर अशाही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द कुठले आहेत? म्हणजे आता सपोज आपण एक उदाहरण घेऊया, कॉम्प्युटर. कॉम्प्युटरला मराठीमधला कुठला शब्द आहे? तर संगणक आहे. मग तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे, की बाबा जे काही आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये बरेचसे शब्द असे असतात, की आपण इंग्रजी शब्द आहे तसे घेत असतो. मग त्याला मराठी शब्द पर्यायी कुठला आहे? तर अशाही प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता हा जो काही भाषेचा व्यवहारात होणारा उपयोग आहे, याला भारांश किती दिलेला आहे? तर 24% आणि जर भारांश 24% असेल, तर तुम्हाला याच्यावरती आधारित गुण किती असणार आहेत? तर 12 गुणांचा हा प्रश्न असणार आहे आणि 12 गुण म्हणजे 6 मार्कांचे 6 प्रश्न येतील, की ज्याला 12 गुण आहेत आणि 12 गुणांचा भारांश किती झाला? 24% झाला. ठीक आहे. तर इथे आपला झाला काय? तर तिसरा जो काही तुमचा घटक आहे त्याच्यावरती घेतलेली आपण माहिती. ठीक आहे. आता थोडे जाऊयात चौथ्या घटकामध्ये, पुढच्या भागामध्ये. आता पुढचा भाग कशाचा बघा आहे, तर तिथे आहे शब्दसंपत्तीवर आधारित प्रभुत्व. आता मुलांचं शब्दसंपत्तीवरती किती प्रभुत्व आहे, हे समजण्यासाठी यामध्ये तुम्हाला काय केलं, ते प्रश्न टाकलेले आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. आता त्यामधला पहिला जो प्रश्न आहे, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द की जे तुम्हाला विचार करायला भाग लावतील, अशा प्रकारचे समानार्थी शब्द पडतात किंवा विरुद्धार्थी शब्दही देखील येऊ शकतील परीक्षेमध्ये. शब्दकोडी पण येतात. जोड शब्द असू शकतील. अलंकारिक शब्द म्हणजे काय? एखादं वाक्य त्याला अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही दर्शवण्यासाठी काय करता? अलंकारिक शब्दांचा वापर करता. तर तो शब्द कुठला आहे? हाही तुम्हाला ओळखण्याचा प्रश्न येईल. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द. बरोबर आहे? म्हणजे काय? जे काही मोठंच्या मोठं वाक्य आहे, त्याच्याऐवजी आपण एक छोटासा शब्द वापरू शकतो. जसे की आता उदाहरण मी सांगते, 4 रस्ते एकत्र येऊन मिळतात ते ठिकाण. तर याला उत्तर काय? चौक हे उत्तर आहे. तर अशाही प्रकारचे समूहदर्शक शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न येऊ शकतो, पिलूदर्शक शब्द. आता पिलूदर्शक शब्द म्हणजे काय? तर प्राण्यांची जी पिल्लं आहेत, त्याला एक आपण वैशिष्ट्यपूर्ण नावं ठेवतो. बरोबर आहे ना? म्हणजे काय? तर गाईचं आपण काय म्हणतो? वासरू म्हणतो. गाईला आपण पिल्लू म्हणत नाही. गाईचं काय असतं? वासरू असतं. बरोबर आहे? घोड्याचं शिंगरू असतं. तर हे शब्द देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. तर यावर आधारित एखादा प्रश्न नक्कीच पडू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल घरदर्शक शब्द. त्यानंतर पुढचा अजून विचारू शकतील असा प्रश्न आहे, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता इथे काय करतात, एक अक्षरांचा समूह देतात आणि त्यावरून तुम्हाला म्हण करायला सांगतील किंवा त्यावरून तुम्हाला एखादा अर्थपूर्ण शब्द देखील बनवायला सांगतील. असेही प्रश्न या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पडतात. त्यानंतर वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. म्हणजे काय? मुळाक्षराप्रमाणे तुम्हाला काय करायचे आहेत, एक 7-8 शब्द देतील समजा, सरबत देतील, त्याच्यानंतर अननस देतील, त्याच्यानंतर पपई देतील, बरोबर आहे, कोल्हा देतील. मग आपलं व्याकरणाप्रमाणे, वर्णानुक्रमाने अननस हा पहिल्यांदा अक्षर येणार आहे म्हणून तुम्ही अननस पहिल्यांदा लिहिणार आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला क्रम देखील विचारू शकतील. हं. त्यानंतर पुढे बघा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. आता जसं की उदाहरण बघा, तीर हा शब्द आपण दोन्ही प्रकारे लिहितो. तीर बाणाला पण तीर म्हणतो आपण आणि नदीचा काठ जो असतो त्याला देखील तीर म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे मग तो शब्द कुठला? तर यावर आधारित देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे? त्यानंतर भाषाविषयक सामान्य ज्ञान. म्हणजे एखादा तर समजा तुम्हाला फकीरा कादंबरी माहिती आहे, तर त्याचे लेखक कोण आहेत हे माहीत असलं पाहिजे. लेखक असतील, कवी असतील, त्यांची टोपण नावं काय आहेत, संत, कोणते संतांनी कुठलं अभंग लिहिलेला आहे, ती नावं माहिती पाहिजेत. शास्त्रज्ञ असतील, खेळाडू असतील, राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत, दिनविशेष विचारू शकतील तुम्हाला. ठीक आहे. शौर्य पदके कुठले आहेत, पुरस्कार कुठले मिळालेले आहेत, ग्रंथावर आधारित प्रश्न असतील, खेळ असतील,
छटा असतील, चव, प्रसिद्ध संबोधने अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये म्हणजेच शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यावरती विचारले जाऊ शकतात. आता याचा भारांश बघा किती आहे? 32% भारांश आहे. याचा अर्थ इथं 50% मार्काचा पेपर आहे आपला. 50 गुण आहेत. म्हणजे 32%चा भारांश किती येणार आहे तुमचा? 16. म्हणजे 16 गुण तुम्हाला इथे मिळू शकतात जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर. ठीक आहे. आणि याच्यावरती मग प्रश्न किती येतील? तर 8 प्रश्न तुम्हाला विचारतील, की जे तुम्हाला 16 मार्क देतील. ठीक आहे. तर इथे झाला आपला चौथा घटक शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, त्याच्यानंतर आपण डिस्कस केलेला आहे भाषेचा व्यवहारात होणारा उपयोग, कार्यात्मक व्याकरण आणि वाचून संकल्पना स्पष्ट करूयात. अशा प्रकारचे हे 50 गुणांसाठी दिलेला अभ्यासक्रम आहेत. यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील. ज्यांचा अभ्यास चांगला असेल त्यांना जास्त वेळ लागणार नाही ही परीक्षा द्यायला किंवा परीक्षेमधले प्रश्न सोडवायला. फक्त इथे अचूकता, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची ज्याची प्रॅक्टिस असेल आणि ज्याची जास्त प्रॅक्टिस तितका तो जास्त गुण घेईल. मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. जर तुमची व्यवस्थित तयारी असेल तर नक्कीच तुम्ही मराठीमध्ये चांगले मार्क घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयामध्ये कुठला अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्याबद्दल थोडी माहिती बघूयात.